आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। असा प्रेमळ स्वभाव आहे का वेदाच्या बाबांचा? बाप म्हणून मुलीला समजून घेऊ शकत नाही? 4 पावलं चालले असते तर वेदापाशी खोलीत सुद्धा आले नाही ते। मीरा, अथर्व तुझ्यामुळे रूम मध्ये आले नाहीये, विसरलीस? तूच त्या दिवशी त्यांना रागाने म्हणाली होतीस ना की आमच्या खोलीत यायचं नाही म्हणून। तुमच्या खोलीत यायला मला परवानगी नाहीये ना? अगदी तसंच वेदा या खोलीत नसताना तुम्ही या खोलीत यायचं नाही। मीरा, तू गैरसमज करतेयस अथर्वबद्दल। अगं ते खरंच खूप प्रेमळ आहेत आणि वेदावर त्यांचं खूप प्रेम आहे। मला झोप आलीये, मी झोपते। मीरा, मीरा, वेदा आता जशी अथर्ववर रागवून झोपलीये ना तशीच तूही झोपलीयस। खरं म्हणजे मी असताना सुद्धा वेदा आणि मी असंच करायचो। शेवटी आपण तिघी कुठे वेगळे आहोत। माया, हे बघ, हिंग आणि ओव्याची आयुर्वेदिक गोळी आहे, ही घे, तुला बरं वाटेल। नकोय। अगं नको नको म्हणून कसं चालेल? आणि अचानक तुझ्या पोटात कसं ग दुखायला लागलं? आज दुपारी तर तू जेवली नाहीयेस, तरी पण दुखतंय एवढंच सांगू शकते। 1 मिनिट, मी म्हणूनच सांगते तुला, तू ही गोळी घे, तुला बरं वाटेल। आमच्या ह्यांच्या पोटात दुखतं ना तेव्हा मी त्यांना हीच गोळी देते, त्यांना लगेच बरं वाटतं। घेऊन टाक पटकन। अरे मला नकोय ना, नकोय मला। अगं काय केलंस हे? आता कसं बरं वाटेल तुला? जोपर्यंत त्या मीराचं मरण बघत नाही मी तोपर्यंत माझ्या जीवाला शांत वाटणार नाही। माया, ये माया, हे बघ, आपण दुसऱ्यांवरती खूप विश्वास ठेवून बघितलाय, पण आता जे काही करायचंय ते आपण दोघांनी करायचंय। चल लवकर, चल। काही गरज नाहीये या सगळ्याची। त्या दोघींना मारण्यासाठी माझे हात पुरेसे आहेत। चला, तुला जसं मारायचंय ना तसं मार, पण आज त्या दोघींना मारून टाकूया। चल चल माया, चल चल। नाही अजित, नाही अजित, नाही, कुठेही जायचं नाही। माया थांब प्लीज, प्लीज मामा, आज थांबवू नकोस, हा? आज थांबवू नकोस। बावळटासारखं बोलू नका तुम्ही दोघ जण। आणि हे बघ अजित, रागाच्या भरात भलतं सलतं पाऊल उचलशील आणि होत्याचं नव्हतं होऊन जाईल, सगळं हातातून निसटेल। आणि काय ग माया, तुला कळत नाहीये? ज्याच्यासाठी तू हे सगळं करतेस तोच हातातून निसटला तर उपयोग काय सगळ्याचा? हरकत नाही, आज जीव गेला तरी चालेल। आज त्या मीराचा आणि वेदाचा शेवटचा दिवस आहे या घरामध्ये। बाय हुक, हर बाय क्रुक। 1 मिनिट, जरा तुझं डोकं ना शांत ठेव। आता अनन्या, अथर्व आणि दादा तिघही घरात आहेत। त्यातल्या एकाने जरी तुला पाहिलं ना तर ही जी प्रॉपर्टी आहे ना ती विसरायची, आणि तू सुद्धा विसरायचंस अथर्वला। मग काय करायचं आपण? बघत बसायचं नुसतं त्यांच्याकडे? असं म्हटलंय का मी? नाही ना। थोडा वेळ जाऊ दे ना, योग्य वेळ आली ना की मग घाव घालायचा। योग्य वेळ, योग्य वेळ, योग्य वेळ कधी येणार आहे? योग्य वेळ हा? त्या मीराचा आणि त्या वेदाचा जीव घ्यायचाय मला। किती थांबायचं अजून? कधी येणार आहे योग्य वेळ?
अनन्या, जेव्हा अथर्व आणि मायाचं लग्न ठरवलं जात होतं तेव्हा मला एक साधू बाबा भेटले होते. तेव्हा त्या बाबांनी मला सांगितलं की दुसरी बायको घात करेल. मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी अचानक माझ्या चेनला हात घातला आणि ते एक मंत्र पुटपुटले. त्यानंतर मला वाटायला लागलं की माया आणि अथर्वचं लग्न अजिबात होता कामा नये. ओम नमो हनुमते रुद्रावताराय. काय करतेस मंजिरी? हा मूर्खपणा आहे. दिव्य शक्तीने मंतरलेला अलंकार आहे तो. असा सहजासहजी वेगळा होणार नाही. पुन्हा तसा प्रयत्न करायला जाशील तर भस्म होशील. सोड. अर्चरी, हिरड्याच्या गळ्यात ही माळ आपल्याला काढावीच लागेल. या माळेमुळे माझी मोहिनी चालत नाहीये त्याच्यावरती. प्रत्येक गोष्टीत आडवा येतोय. आपलं हे काम पूर्ण होत नाहीये. एक काम तुला जपणा